बुमराह आणि हेझलवूड सारख्या कसलेल्या गोलंदाजांना सुद्धा शक्य झाला नाही तो वैभव सूर्यवंशीला स्वस्तात रोखण्याचा भीम पराक्रम अखेर नागपूरच्या प्रफुल्ल हिंगेनं प्रत्यक्षात गाजवलेला आहे। केवळ इतक्यावरच न थांबता पहिल्याच षटकामध्ये 3 बळी गारद करत एकच खळबळ त्यानं उडवून दिली आहे। प्रफुल्लच्या आई वडिलांनी आपल्या मुलाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आनंद व्यक्त केला आहे। पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बळी घेण्याचा विक्रम जो आहे तो नागपूरच्या प्रफुल्ल हिंगेने केलेला आहे। हैदराबादकडनं खेळताना T20 सामन्यात त्याने हा पराक्रम केलेला आहे। आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल हिंगेचे आई वडील आहेत। सर, काय सांगाल, पहिली भावना काय जेव्हा पहिल्यांदा असं बघितलं काल तुम्ही, काय वाटलं? पहिल्यांदा बघितलं तेव्हा ऍक्च्युली त्यांना टीव्हीवर मी बरेच वेळा पाहिलंय डोमेस्टिक बीसीसीआयच्या मॅचेस खेळताना आणि जिओ हॉटस्टार वगैरे मोबाईलवर पण बघतच होतो आम्ही। पण हे IPLच्या मॅच मध्ये खेळणं आणि ऑल 140 करोड जनता म्हणतो आपण, पण त्याच्यामध्ये आपण 50 करोड बी म्हटलं तरी त्या जनतेच्या समोर टीव्ही समोर आणि 40,000 स्टेडियम मध्ये प्रेक्षकांसमोर खेळणं एक IPLचं एक वेगळं आगळं आकर्षण असते भारतामध्ये। आणि त्या मॅच मध्ये अशी कामगिरी काय म्हणते बा करणं हे एक ड्रीम डेब्यू जे केलं आहे त्यांनी त्याला त्या शब्दामध्ये बयान करता येत नाही। आणि ते त्याचं जे स्वप्न होतं आणि फॅमिलीचे पण स्वप्न जे होतं की त्यांनी असं काहीतरी करावं वेगळं, तर ते त्याला काल एक योग्य आणि उत्तमरित्या यश आलं। त्याच्याबद्दल एक भगवंताला, तसा तो हनुमंताचा भगवंत आहे, भक्त आहे। जेव्हा ऑक्शन झालं होतं तेव्हा तो घरी पण नव्हता। ऑक्शनच्या दिवशी तो आपल्या बाजूला हनुमान मंदिर आहे तिथे हनुमान मंदिर मध्ये बसून सगळ्यांनी तो ऑक्शन आपल्या मोबाईलवर बघत होता। ऑक्शन संपल्यानंतर मग तो घरी आला। तर तो एक आस्थावान आहे, नित्यप्रमाणे पूजापाठ करतो। बॉलिंग टाकली तेव्हा पहिल्या बॉलला विकेट नाही घेतली, पण दुसऱ्या बॉलला वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली तेव्हा एकदम टाळ्या वाजवणं म्हणजे एवढं म्हणजे खूपच मजा आली तेव्हा जेव्हा विकेट घेतली तेव्हा। आणि मग तिसरा बॉल टाकला तेव्हा नाही, आणि चौथ्या बॉलला परत विकेट घेतली आणि बोल्ड केलं त्याने। जेव्हा ते बोल्ड केलं ना तेव्हा एवढं आनंद झाला की मावत नव्हता आमच्या जीवनामध्ये। जेव्हा दुसरी विकेट घेतली तेव्हा आणि मग तिसरी विकेट घेतली तेव्हा तर मग बोलता नाही तेवढे शब्द आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।